तुम्ही 25 दिवसांच्या आत गॅस बुक करू शकत नाही आणि हो, OTP शिवाय गॅसचा सिलेंडर अजिबात मिळणार नाही. धक्का बसला ना? नमस्कार. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या विश्लेषणात आपण थेट मुद्द्यावर येऊया. जर तुमच्या घरात गॅस सिलेंडर वापरला जात असेल तर ही माहिती तुमचं घराचं बजेट आणि रोजचे वेळापत्रक दोन्ही बिघडवू शकते. घरगुती गॅस सिलेंडरच्या बुकिंग आणि डिलिव्हरीच्या नियमांमध्ये अचानक अतिशय मोठे बदल झालेत आणि यामुळे देशभरातील घरांमध्ये एकच गोंधळ उडालाय. आज आपण या सर्व बदलांचं अगदी सोप्या भाषेत आणि पुराव्यांसहित विश्लेषण करणार आहोत. आत्तापर्यंत कसं होतं, गॅस संपला की लगेच एजन्सीला फोन लावला आणि नवीन सिलेंडर बुक केला, बरोबर ना? पण मंडळी, आता तसं चालणार नाही. आता तुम्ही मनाप्रमाणे गॅस बुक करू शकणार नाही. 2 सिलेंडरच्या बुकिंगमध्ये आता एक सक्तीचा गॅप किंवा अंतर ठेवण्यात आलं आहे. आणि दुसरं म्हणजे यापुढे OTP शिवाय गॅसचा सिलेंडर अजिबात मिळणार नाही. हा नियम ऐकायला जेवढा कडक वाटतोय ना, प्रत्यक्ष अंमलबजावणी तो त्याहूनही जास्त कडक आहे. मग आता साहजिकच हा प्रश्न पडतो की सरकारने अचानक हे गॅसचे नियम का बदलले? म्हणजे कालपर्यंत सगळं सुरळीत चालू असताना अचानक देशभरातल्या स्वयंपाकघरांमध्येही उलथापालथ का झाली? या प्रश्नाचं उत्तर खरं तर आपल्या देशात नाहीये, तर ते भारतापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या एका भौगोलिक संकटात लपलेलं आहे. आणि त्यामागचं मुख्य कारण म्हणजे जगात सध्या सुरू असलेलं युद्ध, ज्याचा थेट परिणाम आता तुमच्या आमच्या स्वयंपाकघरावर होतोय. पश्चिम आशियामध्ये विशेषतः अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात जो संघर्ष भडकलाय त्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्याला एक मोठा धक्का बसलाय. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे आणि LPGचे दर अक्षरशः गगनाला भिडले आहेत आणि गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची भीती वाढली होती. याच जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी भारताला हे कठोर पाऊल उचलावे लागले आहे. अशा परिस्थितीत सरकारने आणि तेल कंपन्यांनी मिळून एक नवी रणनीती आखली. होतं काय, जेव्हा जगात गॅसचा तुटवडा असतो तेव्हा लोक घाबरून गरजेपेक्षा जास्त गॅस बुक करायला लागतात, ज्याला आपण पॅनिक बुकिंग म्हणतो. हे थांबवण्यासाठी आणि प्रत्येक घराला म्हणजेच 100% ग्राहकांना गॅसचा योग्य आणि समान पुरवठा व्हावा, यासाठी रेशनिंगचा मार्ग निवडण्यात आला. म्हणूनच घरगुती गॅस आणि पाईप गॅसला प्राधान्य देऊन काळ्या बाजाराला चाप लावण्यासाठी हे नवीन नियम आणले गेले. तर आता बघूया ते 4 मोठे LPG बदल. हे बदल काय आहेत आणि ते प्रत्येक घरासाठी का महत्त्वाचे आहेत, हे पटापट समजून घेऊया. हा पहिला आणि सर्वात मोठा बदल आहे बुकिंग गॅप. तो जुना 21 दिवसांचा नियम आता पूर्णपणे विसरून जा. शहरी भागात 2 गॅस सिलेंडरच्या बुकिंगमध्ये आता कमीत कमी 25 दिवसांचं अंतर ठेवावंच लागेल. आणि जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर हाच नियम 45 दिवसांचा करण्यात आलाय. याचा सरळ अर्थ असा की घाईघाईने एकापाठोपाठ एक सिलेंडर बुक करून घरात साठा करून ठेवता येणार नाही. गॅसच्या वापराचं आता अतिशय काटेकोरपणे नियोजन करावंच लागणार आहे. दुसरा मोठा नियम, याला म्हणतात डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड किंवा DAC. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर नो OTP, नो गॅस. गॅसवाला जेव्हा दारात येईल ना, तेव्हा रजिस्टर मोबाईल नंबरवर किंवा WhatsAppवर आलेला एक OTP तुम्हाला त्याला द्यावाच लागेल. जोपर्यंत हा OTP दिला जात नाही तोपर्यंत सिलेंडर मिळणार नाही, हे नक्की. गॅस योग्य व्यक्तीलाच मिळतोय आणि तो हॉटेल किंवा व्यावसायिक वापरासाठी चोरीला जात नाहीये, याची खात्री करण्यासाठी ही डिजिटल पद्धत आता सक्तीची करण्यात आली आहे. आता eKYC बद्दलचा एक मोठा गोंधळ दूर करूया. अनेकांना वाटतंय की आता सगळ्यांनाच वारंवार आधार कार्ड घेऊन KYC करावं लागेल. पण थांबा, तसं नाहीये. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना सबसिडी मिळवण्यासाठी दर आर्थिक वर्षात एकदा आधार eKYC करणं बंधनकारक आहे. पण जे नियमित ग्राहक आहेत आणि त्यांनी यापूर्वी एकदाच KYC केलं असेल तर ते पुन्हा पुन्हा करायची अजिबात गरज नाहीये. यामुळे तुमचा गॅसचा पुरवठा थांबणार नाहीये. आणि हा चौथा बदल विशेषतः मोठ्या शहरात राहणाऱ्या लोकांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. लक्ष देऊन ऐका. ज्या परिसरात किंवा सोसायटीत पाईपलाईन गॅस म्हणजेच PNGची सुविधा उपलब्ध असेल तिथे तो लवकरात लवकर घ्यावाच लागेल. नव्या नियमानुसार अशा भागात आता जुना LPG सिलेंडर वापरता येणार नाही. 3 महिन्यांच्या आत जर हा बदल स्वीकारला नाही तर LPG सिलेंडरचा पुरवठा कायमचा बंद केला जाऊ शकतो. एका अर्थाने ही सक्तीची नोटीस आहे. हे सगळं पाहिल्यानंतर एक खूप महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. सरकार म्हणतंय की देशात गॅसचा कोणताही तुटवडा नाहीये आणि पुरवठा एकदम 100% स्थिर आहे. पण खरंच तसं आहे का? ग्राउंड लेव्हलवर सामान्य माणसाच्या रोजच्या आयुष्यात ह्या नियमांमुळे खरंच सगळं सुरळीत सुरू आहे की चित्र काहीतरी वेगळंच आहे? चला, ह्याचा एक रियालिटी चेक करूया. सुरुवातीला आपण या धोरणाचे काय फायदे अपेक्षित आहेत ते पाहूया.
निष्पक्षपणे सांगायचं तर यामुळे अनुदानित घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक वापर किंवा काळा बाजार नक्कीच थांबेल. हॉटेल्समध्ये होणारी गॅसची चोरी कमी होईल. सबसिडीचा पैसा थेट गरीब कुटुंबांपर्यंत पोहोचेल आणि संपूर्ण देशभरात गॅसचा पुरवठा कोणत्याही अडथळ्याविना समान पद्धतीने होईल. कागदावर हे फायदे खरोखरच खूप सकारात्मक आणि मोठे वाटतात. पण आता नाण्याची दुसरी बाजूसुद्धा पाहायला हवी. सामान्य कुटुंबांची जी काही धांदल उडतीये ती इथे लक्षात घेण्यासारखी आहे. समजा कुटुंब मोठं असेल किंवा एकत्र कुटुंब पद्धती असेल, जिथे गॅसचा वापर जास्त होतो, तिथे हा 25 किंवा 45 दिवसांचा गॅप अतिशय त्रासदायक ठरतोय. महिना संपायच्या आतच गॅस संपला तर नवीन गॅस मिळेपर्यंत काय करायचं? तसंच वयस्कर लोकांसाठी ही OTPची सिस्टम एखाद्या परीक्षेपेक्षा कमी नाही. कधी नेटवर्क नसतं, कधी मोबाईल जवळ नसतो आणि फक्त OTP न मिळाल्यामुळे गॅस दारातून परत गेल्याच्या अनेक घटना आता समोर येत आहेत. आणि त्यात हा आणखी एक अप्रत्यक्ष फटका. जरी घरगुती गॅसच्या किमती स्थिर असल्या तरी 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींमध्ये जवळपास 195 ते 218 रुपयांची मोठी वाढ झालीय. आता तुम्ही म्हणाल, याचा सामान्य लोकांशी काय संबंध? अहो, खूप मोठा संबंध आहे. व्यावसायिक गॅस महाग झाला की आपोआपच रेस्टॉरंट्स, लहान हॉटेल्स आणि स्ट्रीट फूडचे दर वाढतात. याचा अर्थ आपण बाहेर जे काही खातो त्याची किंमत वाढते आणि त्याचा भार शेवटी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य ग्राहकांच्याच खिशावर पडतो. तर मग ग्राहकांसाठी ॲक्शन प्लॅन काय आहे? या नवीन नियमांना सामोरे जाण्यासाठी काही प्रॅक्टिकल स्टेप्स आहेत? ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. पहिली स्टेप म्हणजे तुमच्या शेवटच्या गॅस डिलिव्हरीची तारीख नोंदवून ठेवा. त्या तारखेनुसार 25 किंवा 45 दिवसांच्या आत गॅस संपणार नाही असं नियोजन करा. दुसरी स्टेप, गॅस डिलिव्हरी करणारा माणूस येण्याची वेळ असेल तेव्हा तुमचा रजिस्टर केलेला मोबाईल नेटवर्कमध्ये आणि जवळच ठेवा, जेणेकरून पटकन OTP देता येईल. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची स्टेप, जर तुम्ही उज्ज्वला योजनेचे लाभार्थी असाल तर तुमचा आधार eKYC लवकरात लवकर पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुमची सबसिडी अडकणार नाही. तर मंडळी, हे होते गॅस बुकिंगचे नवीन नियम आणि त्यामागचं खरं वास्तव. आम्हाला खात्री आहे की या सविस्तर विश्लेषणातून तुम्हाला संपूर्ण आणि अचूक माहिती मिळाली असेल. आता जाता जाता मला तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या घरात हा नवीन नियम लागू झालाय का? या नव्या नियमांचा म्हणजे विशेषतः त्या बुकिंग ॲप आणि OTPचा तुम्हाला काही त्रास झालाय का? तुमचा अनुभव काय आहे? खाली कमेंटमध्ये येस किंवा नो लिहून नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण विश्लेषणात. Hey everyone, welcome to Charchecha Vishay. Don't forget to subscribe.